अंगं हरे पुलकभूषणमाश्रयन्ति भृङ्गाङ्गनेव मुकुलाभरणं तमालम् अङ्गीकृताखिल विभूतिरपाङ्गलीला माङ्गल्यदास्तु मम मङ्गलदेवतायाः मुग्धा मुहुर्विदधति वदने मुरारे प्रेमत्रपा प्रणिहितानि गतागतानि माला दशर्मधुकरीव महोत्पलेया सा मे श्रियं दिशतु सागर संभवाय. हे होते पहिले 2 श्लोक श्री कनकधारा स्तोत्र ह्याचे. आपल्या आयुष्यातील कुठलाही प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचा असेल ना, तर मंत्र आणि स्तोत्र ह्याच्यासारखे पॉवरफुल उपाय कुठलेही नाही. तर जेव्हा आपण एखादा प्रॉब्लेम घेऊन एखाद्या सल्लागाराकडे जातो, ज्योतिषांकडे जातो किंवा एखाद्या भटजींकडे जातो, त्यावेळेला ते आपल्याला एखादा मंत्र किंवा स्तोत्र सजेस्ट करतात. आणि ते जर स्तोत्र असेल, स्तोत्र कधीही मंत्रापेक्षा मोठं असतं. आणि जर ते स्तोत्र फार कठीण असेल तर करायचं काय, ह्याविषयी मी एक व्हिडिओ ऑलरेडी सविस्तरपणे केलेला आहे. आणि त्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगितलेलं की माझा कनकधारा स्तोत्राचा प्रवास मी तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओमध्ये सांगेन. ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला मी कनकधाराचे 2 श्लोक अगदी स्पष्टपणे वाचले. पण थोड्या महिन्यापूर्वी परिस्थिती अगदी उलट होती. फायनान्शियल प्रगतीसाठी, फायनान्शियल गोष्टींवरती मात करण्यासाठी, पैशांच्या काही अपॉर्च्युनिटीज येण्यासाठी मी आमच्या ॲस्ट्रॉलॉजरकडे सल्ला घ्यायला गेले. उत्तम गवडे हे माझे वर्षानुवर्षाचे ॲस्ट्रॉलॉजर आहेत. जवळजवळ 15 ते 18 वर्ष मी फक्त त्यांना कन्सल्ट करते. तर त्यांना असाच मी प्रश्न विचारला की जरा इन्कम सोर्सेस वाढवायचे किंवा आहे त्या सोर्सेसमधनं इन्कम जरा चांगलं यावं, ह्यासाठी मी काय करू. तर त्यांनी मला सजेस्ट केलं कनकधारा स्तोत्र. त्याच दिवशी मी मार्केटमध्ये गेले, कनकधारा स्तोत्राचं पुस्तक आणलं, ओपन केलं, पहिला श्लोक वाचायला प्रयत्न केला आणि पुस्तक बंद करून कपाटात ठेवलं. खूप अपसेट झाले. किती कठीण आहे स्तोत्र, करायचं काय. 18 श्लोक आहेत, पहिली ओळही वाचता येत नाहीये आणि उपाय तर सांगितलाय कनकधारा स्तोत्र. मी अक्षरशः खूप उदास झाले, गिवअप केलेलं, हे काय माझ्याच्याने होणार नाही. मी पुन्हा त्यांना कॉल केला की दुसरा काहीतरी उपाय सांगा. त्यांनी जस्ट हसून म्हटले, तुम्हाला जर रिझल्ट खूप असा छान पाहिजे असेल ना, तर प्रयत्न पण तेवढेच तुम्ही जरा जास्त घ्यायला पाहिजे. बरं, मग आता करायचं काय. थोडे दिवस मी असेच जाऊन दिले, प्लॅन बसले, विचार करत बसले काय करायचं. नंतर कनकधाराचे ऑडिओज आणि व्हिडिओज शोधले, यूट्यूबवरती व्हिडिओ शोधले, थोडे व्हिडिओज बघितले. काही खूप फास्ट होते की मला ते कॅच करायला खूप कठीण झाले. मग मी एक माधवी म्हणून एक आहेत, त्यांचा व्हिडिओ मला मिळाला आणि ऐकायला बरा वाटला तो. इवन सूर्य गायत्री ह्यांचा पण व्हिडिओ अवेलेबल आहे, तोही चांगला आहे. तर मला असे 2-3 व्हिडिओ बरे वाटले ऐकायला. मग मी सतत आलटून पालटून ते व्हिडिओ ऐकायला लागले. नंतर एक व्हिडिओ फॉलो करायचं ठरवलं. जसं मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये स्टेप्स एक्सप्लेन केले ना, अगदी तेच केलं. सुरुवातीचे 1-2 आठवडे फक्त इयरफोन्स लावून मी स्तोत्र ऐकायला लागले. एक टाईम ठरवला, त्या वेळेला बसायचं देवासमोर आणि ते स्तोत्र शांतपणे ऐकायचं. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. ॲटलिस्ट आपण तेवढा वेळ देवासमोर तरी बसतो, देवाचं स्मरण तरी करतो. चला, कनकधारा स्तोत्राचा प्रवास सुरू झाला. अगदी लक्ष देऊन मी ते रोज ऐकायला लागले आणि ते चाल आणि त्याचे शब्द हळूहळू ओळखीचे वाटायला लागले, अगदी परिचयाचे वाटायला लागले. नंतर मी काय केलं, हे पुस्तक हातात घेतलं आणि ज्या वेळेला तो व्हिडिओ प्ले व्हायचा ना, तर मी वाचायचा प्रयत्न मी अजूनही केलेला नव्हता. पण मी फक्त त्यावेळेला जे श्लोक तिथे ऐकायला यायचे त्या श्लोकांवर ना नजर फिरवायची. हां, असं असं हे आहे. अजूनही मला वाचता येत नव्हतं. जवळजवळ 15 दिवस गेले, 3 आठवडे गेले, तरीही मला पहिला श्लोक पण व्यवस्थितपणे वाचता येत नव्हता. पण मी प्रवास चालू ठेवला, थांबायचं नाही. कारण एक एक स्टेप, छोट्या छोट्या स्टेप का होईना, जेव्हा आपण चालत राहतो तेव्हाच आपण पुढे जातो. जर आपण थांबलो
तर आपण कधीच पुढे जात नाही. हे लाईफमध्ये मी एक प्रिन्सिपल स्ट्रिक्टली फॉलो करते. बेबी स्टेप्स का होईना पण चाला. माझ्या बेबी स्टेपने मी माझा प्रवास चालू ठेवला. अगदी रोज ऐकत होते. पुन्हा 2-3 आठवडे गेले. नंतर हळूहळू मे बी देवाच्या कृपेने माझ्या असं लक्षात आलं की मी आता थोडं थोडं वाचू शकते. मग मी अगदी कॉन्फिडेंटली, अगदी खुशीत ते शब्द अगदी वाचायचा प्रयत्न करायला सुरू केला. पण माझ्या असं लक्षात आलं की जितके शब्द ह्या श्लोकांमध्ये आहेत ना, त्यातले हार्डली 25% मला वाचता येत आहेत. अजूनही 75% डोक्यावरनं जात होते. पण बेबी स्टेप्स चालू. प्रवास कंटिन्यू ठेवला. रोज ऐकायचं सोडलं नाही, पुस्तक समोर ठेवून ऐकायचं सोडलं नाही, हळूहळू वाचायचा प्रयत्न करायला पण सोडलं नाही. पण मी जिद नाही केली, म्हणजे विदाऊट ऑडिओ व्हिडिओ नाही आता मला वाचता येतंय की नाही हा हट्ट मी कधीच केला नाही. फक्त ऐकणे, दिवसातनं 2-3 वेळा ऐकायला सुरू केलं. अगदी काम करताना पण तो व्हिडिओ प्ले करायला मी सुरू केला. एकदा दिवसातनं 4-5 वेळा मला मी हे कनकधारा स्तोत्र ऐकायचे. हळूहळू 2-3 महिन्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मी आता 90% व्यवस्थित वाचू शकते. येस, 2-3 महिने गेले माझे ह्याच्यामध्ये. मी व्यवस्थितपणे आता ऐकण्याबरोबर हे वाचू शकते. वाचायला लागले. तरीही थोडं अडकत होतेच. काही शब्द ह्यातले थोडे कठीण आहेत. म्हणजे अगदी पूर्ण लाईन जी आहे ना ती पूर्ण एक शब्दच आहे, तर तिथे थोडं अडखळत होते. आणि थोडे दिवस गेले आणि आता मी ह्या स्टेजला येऊन पोचले की मी ऐकण्याबरोबर परफेक्टली हे स्तोत्र वाचू शकते. मी पाठ करायचा हट्ट अजूनही धरलेला नाही आहे. जसं मी सांगितलं की अशी कंडिशन नाही की तुमचं स्तोत्र पाठच व्हायला पाहिजे. तुम्ही अगदी न बघता डोळे बंद करून हात जोडून देवासमोर थांबून बसून ते स्तोत्र म्हणायला पाहिजे, मगच देव तुम्हाला आशीर्वाद देणार असं काही नाही आहे. देव तुमचे एफर्ट्स बघतो. आणि खरं सांगू, जेव्हापासून मी हे कनकधारा स्तोत्र म्हणायला सुरू केले, ऐकायला सुरू केले, चांगले अनुभव येत गेले. म्हणून मी इतकं कॉन्फिडेंटली सांगते की प्रयत्न करा. देव तुमची भावना बघतो, तुमचे एफर्ट्स बघतो, तुमचा विश्वास बघतो. टेक्निकली तुम्ही किती करेक्ट आहे, टेक्निकली तुम्ही काय स्टेप्स फॉलो करताय ते देव बघत नाही. तुमचं पाठ कधी होतंय, ठीक आहे, याला 4 महिने लागत आहेत, आपण 4 महिन्यांनी बघूया ह्याच्याकडे, नाही. देव तुमचे एफर्ट्स बघतो. माझेही एफर्ट्स देवाने बघितले आणि कनकधारा स्तोत्राचं फळ मला मिळतंय. म्हणून मी इतक्या कॉन्फिडेंटली सांगते की कधीही गिवअप करू नका. ज्या वेळेला तुम्हाला एखादा उपाय दिला जाईल, तुम्हाला जर तो सुरुवातीला कठीण वाटला, कधी पण गिवअप करू नका. त्यातनं मार्ग शोधा. तुम्ही जस्ट एक इंटेन्शन ठेवा की मला हे करायचं आहे. मार्ग तो देव सुचवेल तुम्हाला, जसं मला कनकधारा स्तोत्राच्या बाबतीत सुचवलं. तर आता मला वाटतं कुणालाही कठीण स्तोत्राची भीती बाळगायचं काहीही कारण नाही आहे. ते स्तोत्र कसं पाठ करायचं मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. बरं, फक्त कनकधारा स्तोत्र हेच कठीण आहे का? नाही. आपल्याकडे ह्यासारखी आणखी काही स्तोत्र आहेत जे थोडी कठीण आहेत. तर त्या स्तोत्राविषयीची माहिती मी तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओमध्ये देईन की ते कुठले स्तोत्र आहेत जे पाठ करायला खरंच कठीण आहेत आणि ते कशासाठी सुचवले जातात, म्हणजे त्याचं महत्त्व काय, त्याचे बेनिफिट्स काय, हे पण मी तुम्हाला सांगेन माझ्या पुढील व्हिडिओमध्ये. तर अशा स्तोत्रांविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आमचं हे जे चॅनल आहे पीस ॲडमायरर्स ते फॉलो करा, सबस्क्राईब बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशा व्हिडिओचे अपडेट्स मिळत जातील. तर ह्या व्हिडिओची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि हो, तुम्हाला जर तुमच्या आर्थिक अडचणींवर जर मात करायची असेल ना, तर कनकधारा स्तोत्र अवश्य वाचा. आपला कनकधारा स्तोत्रावर पण एक व्हिडिओ आहे, त्याच्याबद्दलची स्टोरी पण मी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. तर या सगळ्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे. तर ते व्हिडिओ पण नक्की पहा. आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.